नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी एक युवा शेतकरी गोविंद संभाजी करंजे आणि मी मल्टीप्लायर कंपनीमध्ये कंपनी प्रतिनिधी म्हणून काम करतो. तर मी आज आलेलो आहे माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये. तर माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये आज 180 दिवस झालेले आहेत हळदीच्या प्लॉटला. तर प्लॉटला येण्याचं नेमकं कारण म्हणजे की हळदीच्या प्लॉटवर आलेले माझ्या रिझल्ट आणि मी कृष्णा बिझनेस अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं मल्टीप्लायर नावाचे प्रोडक्ट वापरलं होतं. त्या मल्टीप्लायर प्रोडक्टचे रिझल्ट एकदम अशा छान प्रकारचे आलेले आहेत आणि ते रिझल्ट दाखवण्यासाठीच मी आज शेतकरी बांधवांना माझ्या शेताच्या स्वतःच्या प्लॉटवर घेऊन आलेला आहे. तर आज आपण हा पाहू शकता हा प्लॉट दाखवा माझा स्वतःचा. हे माझ्या स्वतःचा प्लॉट आहे आणि माझ्या स्वतःच्या हळदीच्या प्लॉटवर आत्तापर्यंत मी 180 दिवसाच्या प्लॉटमध्ये 180 दिवसाच्या प्लॉटमध्ये 180 दिवसाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जवळपास 8 किलो मल्टीप्लायर हे मी जमिनीतून दिलेलं आहे, म्हणजे ठिबकद्वारे, आणि 2 किलो वरून फवारणी मार्फत म्हणजे स्प्रे मार्फत. तर आपण लाईव्ह रिझल्ट आज पाहणार आहोत. या इकडे समोर या. हे आपण पाहू शकता, ही माझ्या हळदीचे शेत आहे आणि याच्यामध्ये फुटव्यांची, शेंगाची, स्टंपाची जाडी तर आज तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, असा एकदम असा छान प्रकारचे फुटवे, ग्रेनरी एकदम अशी चांगल्या प्रकारचे आलेले आहे. तर आपण पाहू शकता माझ्या हळदीची उंची किती आहे. जवळपास मिनिमम माझी उंची 5 फूट आहे, माझ्या हळदीची उंची 5-5.5 फूट गेलेली आहे. आणि कोणताही ह्या कंडिशनला सड नावाचा किंवा करप्या नावाचा रोग हे माझ्या हळदीवर कोणताच आलेला नाही. तर आपण चारी बघू शकता. हे थोडासा कॅमेरा फिरवा इकडं, या इकडे माझ्या समोर या इकडे सोबत आहे माझ्या. हे बघू शकता आपण हळदीचा प्लॉट पूर्ण एक असा समान प्लॉट आहे माझ्या हळदीचा, एकदम छान. हे बघा, आणखी पण फुटवे संख्या दाखवतो. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 मिनिमम 8 ते 9 फुटवे आतापर्यंत माझ्या हळदीचे झालेले आहेत. आणि पण आणखी बघा चालूच आहे काम. हे पूर्ण स्टंपची जाडी भरणं, पूर्ण सगळ्या गोष्टी चालू आहेत. मी कंपनीच्या शेड्यूलनुसार माझ्या हळद पिकाला मल्टीप्लायर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत 8 किलो दिलेला आहे आणि आणखी 4 किलो मल्टीप्लायर बाकी आहे. तर पाहू शकता, हा पुन्हा लाईव्ह रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी त्यांचा